ज्या घरी भावाभावाचं प्रेम आहे, ज्या घरी भाऊ एकत्र आहेत, त्यांचं अहित करण्याचं महाराज कुणामध्ये ताकद नाही, एवढं ध्यानात ठेवा. ज्या घरामध्ये जावाजावाचं प्रेम आहे, ज्या घरामध्ये भावाभावाचं प्रेम आहे, त्या घराकडे वाईट नजर करून बघण्याचं आणि त्यांचं अहित करण्याचं कुणामध्ये ताकद नाही. ते रामचंद्रजी रावणासोबत युद्ध केलं आणि युद्ध करून अयोध्येला आले. पण अयोध्येला येण्याच्या अगोदर जेव्हा रावण धारातीर्थी पडलेला होता जमिनीवरती, युद्ध तर संपलंय, रावण खाली जमिनीवरती पडला. रामचंद्रजी रावणाच्या जवळ आले, लखनजी जवळ आले. रामचंद्रजीने सांगितलं, लखन एक काम करो, रावण बहुत बडा प्रकांड विद्वान ब्राह्मण आहे, उससे कुछ शिको, त्याच्याकडून काहीतरी ज्ञान घे जगण्याचं. बघा, शत्रू आहे रावण, तरी पण रामचंद्रजी आपल्या शत्रूला किती किंमत देतात. सांगतात की हा ब्राह्मण आहे, पण दुसरी गोष्ट हा विद्वान आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, याच्यासारखं ज्ञान जगतामध्ये दुसरं कोणाकडे नाहीये. हा भगवान शिवाचा अद्भुत मोठा भक्त आहे. लखन, पायाजवळ बस, पाया पड, पाय धर आणि जीवनातलं ज्ञान प्राप्त कर या रावणाकडून. लखनजीने काही प्रश्न विचारले, रावणाने उपदेश केला आणि शेवटी रावण हसू लागला. रामचंद्रजीकडे बघून प्रभूजी हसू लागले. रावणाच्या डोळ्यात अश्रू आले. रामचंद्रजी म्हणाले, क्यों रावण महाराज, क्यों रोते हो गया ना, अब जो होना था हो गया, अब रोते क्यों हो. रावणाने विचारलं, प्रभू खरं सांगा, विजय कुणाचा झाला. फार गोडे बरं का, अध्यात्म रामायणातला विषय हा. रावणाने प्रभूजीला विचारलं, रामचंद्रजीला, प्रभू खरं सांगा, विजय कुणाचा झाला. आध्यात्मिक अर्थाने दृष्टीने जर विचार केला तर प्रभूजी म्हणाले, रावण महाराज, विजय तुमचाच झाला. लखनजी म्हणाले, भैया आप ये क्या कहते हो, विजय हमारी हुई ना, तो आप रावण की विजय हो गई कैसे बोलते हो. रामचंद्रजी म्हणाले, लखन तुमको पता नाहीये, ह्या रावणाने एवढा मोठा भक्त भगवान शिवजीचा, ज्याने शिवतांडव निर्माण केलं, ज्याने महाराज 3 वेळेला कैलास पर्वत हलवला, ज्याने आत्मलिंग आपल्या आईसाठी भगवान शिवजीचा आत्मलिंग आणण्याचा प्रयत्न केला. अरे रोज 1000 कमळ वाहण्याचं भगवान शिवजीच्या लिंगावरती त्याचा नियम होता. रोज 1000 कमळ व्हायचा तो. एक दिवस 1 कमळ कमी पडलं, पण 1 कमळ कमी पडलं म्हणून पूजेतून रावण उठला नाही. कुणाला सांगितलं नाही की माझं 1 कमळ पडलं, 1 कमी पडलं, कमळ घेऊन सांगितलं नाही. 1 कमळ कमी पडलं तर मागचा पुढचा विचार केला नाही, आपलं शिर धडा वेगळं केलं आणि आपलं मस्तक कमळ म्हणून शिवलिंगावरती वाहिलं. एवढा मोठा रावण भक्त होता. लखन जी बोलने लगे, भैया क्षमा कर देना, माफ कर दो मुझे, मैंने बोलने का प्रयास किया. लखन, पता नहीं तुझे, रावणाचा विजय झाला रामचंद्रजी का म्हणतात त्याचं कारण आहे, लखन एक दिवस रावण नारदाला भेटला होता. फार गोडे बर का. एक दिवस रावण नारदाला भेटला होता आणि नारदाला विचारलं, महाराज एक गोष्ट सांगा, सगळ्यात फास्ट गतीने मुक्ती मला कशी मिळेल, सगळ्यात जलद गतीने मोक्ष मला कसा मिळेल, एकदम फास्ट ईश्वराची प्राप्ती कशाने होईल मला. नारद जी मुस्कुराया और कहने लगे, देखो रावण, 2 मार्ग है ईश्वर प्राप्ति के, मुक्ति मिलने के 2 मार्ग है. एक सुपर फास्ट मार्ग आणि एक ऑर्डिनरी मार्ग. एक सुपर फास्ट गाडी आणि एक ऑर्डिनरी गाडी. सुपर फास्ट म्हणजे एकदा बसलं की डायरेक्ट जाग्याला जाऊन पोहोचते, मध्ये थांबत नाही, त्याला कंडक्टर नाही, काही नाही. आणि ऑर्डिनरी म्हणजे पिवळ्या पाटीवरचे काळे अक्षर, पिवळ्या पाटीवरचे काळे अक्षर, हात दाखवा, गाडी थांबवा, मग कुठेही थांबते, मळ्यात तळ्यात कुठे बी थांबते. रावणाला विचारलं होतं, 2 मार्ग कोणते, एक आहे भक्ती मार्ग आणि दुसरा आहे देवाशी शत्रुत्व. मग या रावणाने शत्रुत्व करायचं ठरवलं आणि शत्रुत्व करण्यासाठी सुद्धा कोणातही ताकद नसते महाराज. देवासंग शत्रुत्व करण्यासाठी मनगटामध्ये ताकद असावी लागते. रावणाने शत्रुत्व प्रकारलं आणि सीता मातेला चोरून नेलं. नेल्यानंतर
मंदोदरीने समजून सांगितलं, बाकीच्याने समजून सांगितलं. म्हणे महाराज आईसाहेबाला सोडून द्या, भगवान माफ करतील तुम्हाला. रावणाने सांगितलं लौकिक गोष्ट सोडा, जोपर्यंत रामचंद्रजी या हृदयरूपी लंकेत येत नाही तोपर्यंत मी सीतामातेला सोडत नाही. आणि म्हणून रामाचा बाण लागणं हे हृदयरूपी रामचंद्रजी लंकेत आल्याचं प्रतीक आहे. विजय त्याचाच झाला. पण दुसरं लौकिक अर्थाने रावणाने प्रभूला विचारलं, म्हणे दादा प्रभू सांगा तुमचा विजय झाला मला कळालं, पण तुमचा विजय का झाला? त्यावेळेला रामचंद्रजी म्हणाले तुम्हीच सांगा रावण महाराज माझा विजय का झाला? रावणाने सांगितलं प्रभू एक गोष्ट ध्यानात ठेवा, संकटाच्या काळामध्ये माझा भाऊ मला सोडून गेला म्हणून माझा पराजय झाला, आणि संकटाच्या काळात तुमचा भाऊ तुमच्या सोबत होता म्हणून तुमचा विजय झाला. भले एकमेकाला बोलत नसतील भाऊ, जर जीवनामध्ये एखादा कठीण प्रसंग आला तर सला लेना भाई की चाहे बैर हो. एक सुभाषित सांगतं भावाची सल्ला घ्या, कारण तो खरंच सांगेल. त्याचं प्रेम तुमच्यासाठी अंतःकरणात असेलच. मित्र पैशाने जमा होतात, पण सख्या भावाचं प्रेम पैशाने विकत घेता येत नाही. रामायण आणि हे ग्रंथ आम्हाला काय शिकवतात? हेच तर शिकवतात रक्ताची नाते जपता आली पाहिजे. अरे ज्यांना रक्ताची नाते जपता येत नाही ते बाकीचं काय जपवणार आहे तुम्हाला सांगा तुम्ही. म्हणून रक्ताची नाते, हा भले विरोध असू शकतो, विचारामध्ये वाद असू शकतो, विरोध असू शकतो, भांडण कुणाच्या घरी नाही. जगात असं एक घर दाखवा की ज्याच्या घरात भांडण नाही. असू द्या, चालत राहते. पण द्वेष करू नका, एकमेकाचा मत्सर करू नका, एकमेकाला त्रास द्यायच्या भानगडीत पडू नका. ठीक आहे, एका जागी बसून काय म्हणतात त्याला विचार करून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा, झालं तर ठीक आहे, नाही तर पुढचा मार्ग दोघालाही मोका. माझा विषय हा चालला होता